कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी गुरुवारी सकाळी एसीबीच्या पथकानं धडक देत चौकशी सुरू केल्यानं मोठी खळबळ उडाली। त्या मूळ घरावरती, नंतर माझ्या हॉटेलवरती, माझ्या बंधूंच्या घरावरती 4-5 पथकं आलेली आहेत। त्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे आणि मला आता मिळालेल्या माहितीप्रमाणे माझ्यावरती गुन्हा दाखल त्यांनी केलेला आहे। एक गोष्ट दुर्दैवाची सांगू इच्छितो आपल्याला की माझ्यावरती गुन्हा दाखल करा, कारण मी एक लोकप्रतिनिधी आहे। त्यांच्या दृष्टीने मी काय गुन्हा केला असेल, राजन साळवी काय आहे, कसा आहे हे माझ्या कुटुंबाला माहिती आहे, माझ्या पक्षाला माहिती आहे, माझ्या जनतेला माहिती आहे, माझ्या मतदारसंघाला माहिती आहे। परंतु मी हे करत असताना ह्या पोलिसांच्या माध्यमातून, ह्या सरकारच्या माध्यमातून माझ्या पत्नीवरती आणि माझ्या मोठ्या मुलावरती गुन्हा दाखल केला, ही अक्षरशः खेदाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे आणि निश्चितपणे भविष्यामध्ये याचे परिणाम ह्या सरकारला भोगावे लागतील, हे माझं मत या ठिकाणी आहे। यावेळी आमदार राजन साळवी यांचे बंधू दीपक साळवी आणि आमदार राजन साळवी यांचे स्वीय सहाय्यक हे घरी होते। रत्नागिरी एसीबीचे उपविभागीय अधिकारी सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही टीम साळवी यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झाली। यापूर्वी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील एसीबी कार्यालयात राजन साळवी यांची आतापर्यंत तब्बल 16 वेळा चौकशी झाली होती। मी आता कोणत्याही चौकशीला एसीबी कार्यालयात येणार नाही, त्यांना काही वाटत असेल तर त्यांनी माझ्यावरती गुन्हा दाखल करून मला तुरुंगात टाकावं असं खुलं आव्हान त्यांनी दिलं होतं। त्यानंतर आता काही दिवसातच आज पुन्हा एकदा अँटी करप्शन अधिकाऱ्यांचे पथक राजन साळवी यांच्या घरी दाखल झाले। दरम्यान यावेळी घरी उपस्थित असलेले राजन साळवी यांचे बंधू दीपक साळवी यांनी त्यांना सरकारची ऑर्डर आहे, अधिकाऱ्यांना त्यांचं काम करू द्या असं म्हटलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, रत्नागिरी।